नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका वर्षा कुलकर्णी आज तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातला दुसरा धडा शिकवणार आहे. या धड्याचं नाव आहे मराठी याची तो इज्जत वाचणार नाही. आणि हा धडा प्राध्यापक रा कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या मराठ्यांचा इतिहास, साधन व परिचय या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. इसवी सन 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तत्पूर्वीच म्हणजेच वयाच्या 16व्या वर्षीच खरं तर महाराजांनी एक किल्ले काबीज करण्यास सुरुवात केलेली होती. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर तर त्यांच्या कार्याला जणू वेगच आला. राज्यकारभाराची सारी सूत्र त्यांनी राज्याभिषेकानंतर आपल्या हातात घेतली आणि एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, मल्हारराव होळकर, दत्ताजी शिंदे, महादजी शिंदे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे अशी एकापेक्षा एक मातब्बर सरदार मंडळी शिवाजी महाराजांच्या लष्करात होती. जेव्हा जेव्हा या सरदारांना आणि त्यांच्या सैनिकांना युद्धावर जाण्याची वेळ येत असे तेव्हा खुद्द शिवाजी महाराज त्यांना सूचना करत असत किंवा एखादे ऐतिहासिक पत्र लिहून त्या पत्राद्वारे या सरदारांना आणि सेनापतींना युद्धाचे नीतिनियम सांगून देत असत. तुमच्यासमोर शिवाजी महाराजांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि खराखुरा असा फोटो तुम्हाला पाहायला मिळतो आहे. अनेकदा आपण शिवाजी महाराजांचं आपल्या कल्पनेतलं चित्र चितारत असतो, पण हे आहे शिवाजी महाराजांचं खरंखुरं आणि एक अत्यंत दुर्मिळ असं चित्र. तेव्हा आपल्या सैनिकांना, आपल्या सरदारांना, आपल्या लष्कर प्रमुखांना सूचना देण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक पत्र लिहिलेली आहेत, ऐतिहासिक पत्र लिहिलेली आहेत. आणि अशा अनेक ऐतिहासिक पत्रांचं संकलन प्राध्यापक रा कुलकर्णी यांनी केलेलं आहे. प्रस्तुत पाठ मराठी याची तो इज्जत वाचणार नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी लिहिलेले एक ऐतिहासिक पत्र असून या शिवकालीन पत्राचा कालखंड आहे शके 1596 आणि इसवी सन 1674. या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कर प्रमुखांना प्रजेशी कसे वागावे, प्राण्यांची निगा कशी राखावी, चाऱ्याच्या साठ्याचे, अन्नधान्याच्या साठ्याचे कसे रक्षण करावे, सैनिकी शिस्त कशी पाळावी इत्यादी अनेक सूचना केलेल्या आहेत. या पाठातील सुरुवातीच्या भागामध्ये आपल्याला एक घटना शिवाजी महाराज सांगतात आणि त्यावरून काही बोध आपल्या सैनिकांनी वा लष्कर प्रमुखांनी घ्यायला हवा अशी सूचना ते करतात. एकदा शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना दाभोळ जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दलवटणे गावी युद्धाला जाण्यास सांगतात. कोकण परिसरात मुसलमानांचे सैन्य दबा धरून बसलेले असते आणि त्या सैन्याचा पाडाव करण्यासाठी आपल्या सेनाधिकाऱ्यांना, हवालदारांना, कारकुनांना हत्तीदळ, घोडदळ, पायदळ
या लवाजम्यासह ते रवाना करतात. चिपळूण गावी राहुट्या ठोकून छावण्या बांधून सैनिकांची राहण्याची सोय करण्यात आलेली असते. काही काळ युद्धानंतर पावसाळ्याला सुरुवात होते. या पावसात सैनिक आणि जनावरे छावण्यांमध्ये बसून राहतात. अर्थात रिकामे सैनिक आणि रिकामी जनावरे, करायला काहीही काम नाही. त्यामुळे सोबत नेण्यात आलेला अन्नधान्याचा साठा संपुष्टात येतो. जनावरांसाठी नेलेले गवत आणि दाणापाणी संपून जाते. अन्न पाण्याविना जनावरांचे हाल होऊ लागतात, सैनिकांचे हाल होऊ लागतात. तेव्हा कारकून मंडळी गडोगडी जाऊन गल्ला गोळा करून आणून त्या पैशातून सैनिकांची गरज भागवतात. काही स्थानिक सैनिक लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून भाजी, भाकरी, गवतपाला, कडधान्य ओरबाडून आणतात. तिथल्या गावकऱ्यांना त्रास देतात. सैनिकांच्या अशा वागण्याने स्थानिक लोक वैतागून जातात. यावर वर्ताण म्हणून की काय, सैनिक गावकऱ्यांच्या घरात घुसून असेल नसेल तो सगळा अन्नधान्याचा साठा लुटून आणतात. त्यांच्यासाठी काहीही शिल्लक ठेवत नाहीत. दांडगाई करतात, पुंडगिरी करतात. आणि मग त्या भागातील लोक बोलू लागतात की अरे, हे शिवाजी महाराजांचेच सैनिक आहेत ना, हे आमचे मराठा सैनिक आहेत ना, की हे मोंगल आहेत. एखाद्या वेळेस मोंगल सैनिक परवडले, कारण ते मोंगल आहेत म्हटल्यानंतर त्यांची दांडगाई आम्ही कबूल करतो. पण हे तर आमचेच लोक आणि हे आमच्यावर इतकी दांडगाई करतात. तेव्हा शिवाजी महाराज आपल्या सेनाधिकाऱ्यांना, लष्कर प्रमुखांना अशा सूचना करतात की तुमच्या हाताखालील सैनिकांना स्थानिक गावकऱ्यांशी कसे वागायचे त्याच्या सूचना द्या. रयतेच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होता कामा नये की हे सैनिक आम्हाला त्रास द्यायला इथे येतात, कशाला यांना युद्ध हवे, हे युद्ध करायला येतात की आम्हाला त्रास द्यायला येतात. तेव्हा सर्व लष्करी अधिकाऱ्यांना, सर्व सेना प्रमुखांना शिवाजी महाराज अशी काही ताकीद करतात की म्हणतात, जर तुम्ही तुमच्या सैनिकांना शिस्त लावली नाही, जर तुमच्या सैनिकांनी स्थानिक रयतेला त्रास दिला तर मी तुमची गय करणार नाही. मराठी याची तो इज्जत वाचणार नाही. मी तुम्हाला कठोरातलं कठोर शासन करेन. माझ्या सैनिकांमुळे, माझ्या सरदारांमुळे माझ्या प्रजेला त्रास झालेला मला कदापि खपणार नाही. तेव्हा या दलवटणे गावी घडलेल्या घटनेवरून तुम्ही योग्य तो बोध घ्यायला हवा. या घटनेतून तुम्ही हे ध्यानात घ्यायला हवं की इथून पुढे असा प्रसंग कधीही येता कामा नये. जर सैनिकांना, जनावरांना नेलेला अन्नसाठा, दाणापाणी कमी पडत असेल तर राजाच्या राज्यकोशामध्ये त्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आलेली आहे. प्रत्येक युद्धासाठी, प्रत्येक सरसेनापतीसाठी काही रक्कम ठेवण्यात आलेली आहे. कारकुनाने राजाला पत्र पाठवून ती रक्कम मागून घ्यावी आणि त्यातून बाजारात जाऊन जे लागेल सामान ते विकत आणावे. अन्नधान्य, भाजीपाला, कडधान्य, जनावरांचा चारा, गवत आणून त्यांचा साठा करून त्याची नीट जपणूक करावी. प्रत्येक सैनिकाच्या वाटणीचं असं अन्नधान्य त्याला देण्यात आलेलं असतं. तेवढ्यातच
त्याने भागवण्याचा प्रयत्न करावा. कारकुनांची धसमुसळेपणा करून अमकेच द्या तमकेच द्या असा तगादा मागे लावू नये. काही आडदांड सैनिक असतात, काही हुंब सैनिक असतात. ते कारकुनाशी झटापट करून कोठारात घुसून अन्नधान्य लुटू पाहतात. अशांना रोखण्याची जबाबदारी लष्कर प्रमुखाची आहे. काही सैनिकांना तंबाखू खाण्याची सवय असते. त्यासाठी ते तंबाखू भाजण्यासाठी राहुटीबाहेर चूल पेटवतात आणि काम झाल्यानंतर ती चूल व्यवस्थित न विझवता तशीच सोडून देतात. त्या चुलीतील एखादी ठिणगी उडून गवताच्या गंजीवर जाऊन पडण्याची शक्यता असते. मग एक एक करत सगळ्याच गवताच्या गंजा जळून जातात. आग सर्वत्र पसरून राहुट्याही जळून जातात. अशा वेळेस जाऊन कारकुनाला ताकीद केली किंवा कुणबी लोकांच्या माना मुरगाळल्या तरी मग राहुट्या बांधायसाठी लाकूड काही मिळत नाही. तेव्हा या सगळ्याचा विचार सेनाप्रमुखांनी करायला हवा. त्यासाठी सेनाप्रमुखांनी रात्रीच्या वेळेस अत्यंत जबाबदार असे पहारेकरी नेमून गस्त घातली जाईल हे पाहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे नुकसान कोठाराला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा न केवळ कोठाराला तर माणसांना, सैनिकांना, जनावरांना कुठल्याही प्रकारचे नुकसान पोचता कामा नये याची काळजी घेण्यात आली पाहिजे. कधीकधी रात्रीच्या वेळेस एखाद्या तंबूत दिवा पेटता ठेवलेला असतो. एखाद्या राहुटीमध्ये लोक चकाट्या पिटत असतात. दिवसभराच्या युद्धाच्या श्रमानं दमलेली मंडळी गप्पा मारण्यासाठी दिवा तेवत ठेवून बसलेली असतात. झोप अनावर झाली की तो दिवा तसाच ठेवला जातो आणि मग एखादा उंदीर त्या दिव्यातली वात ओढून नेऊन गवताच्या गंजीवर टाकू शकतो. असे झाल्यास आगीचा दगा संभवतो. एक गवताची गंजी दुसऱ्या गंजीच्या शेजारी असल्यामुळे सगळ्या गंजा पेटत जातात आणि एकामागून एक सगळ्या गंजा पेटून आगीचा दगा संभवतो. असे झाल्यास घोड्यांना, इतर जनावरांना चारा पाणी मिळत नाही. त्यासाठी सेनाप्रमुखांनी जागता पहारा ठेवला पाहिजे. अत्यंत जबाबदार अशा व्यक्तींना पहारेकरी म्हणून नेमून रात्रभर गस्त घालायला लावली पाहिजे. कोणतीही दुर्घटना घडणार नाही, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि असे झाल्यासच सर्व काही सुरळीत पार पडेल. सगळ्यांना व्यवस्थित अन्नधान्य मिळेल, सगळे समाधानी राहतील, घोडी उपाशी मरणार नाहीत, बैल उपाशी मरणार नाहीत, जनावरे उपाशी मरणार नाहीत, सैनिक उपाशी मरणार नाहीत आणि सगळे समाधानी राहिले तरच ते युद्ध योग्य तऱ्हेनं करू शकतील, युद्धावर आपली एकाग्रता करू शकतील. तेव्हा या पत्रातून शिवाजी महाराजांनी सरदारांनी किंवा सेनाप्रमुखांनी कशा तऱ्हेनं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि होणारे अनर्थ टाळले पाहिजेत ते अत्यंत सविस्तरपणानं सांगितलेलं आहे. पाठाच्या शेवटी तुम्हाला कठीण शब्दार्थ इथे देण्यात आलेले आहेत. या धड्यावर, या ऐतिहासिक पत्रावर फारसी भाषेचा
पगडा दिसून येतो. ही शिवकालीन मराठी भाषा असल्यामुळे उर्दू, फारसी आणि अरबी शब्दांचा भरणा इथे झालेला आहे आणि या शब्दांचे अर्थ आपल्याला कळावेत म्हणून अनेक कठीण शब्दार्थ इथे देण्यात आलेले आहेत. तेव्हा या शब्दांची मदत घेऊन तुम्ही हा धडा पुन्हा एकदा समजून घेऊ शकता. धन्यवाद.